2008चं एक प्रकरण, उत्तर भारतीयांना झालेली मारहाण, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा, कोर्टात हजर झालेले राज ठाकरे. नेमकं ठाण्याच्या कोर्टात काय घडलं? राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेलं हे प्रकरण नेमकं काय? कोर्टात झालेला युक्तिवाद काय? सगळं जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय लोकमत. रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळानं 19 ऑक्टोबर 2008ला परीक्षेचं आयोजन केलं होतं. कल्याण रेल्वे स्टेशनवर यावेळी रेल्वे नोकर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण झाली. मारहाण झालेले तरुण होते बिहारी. उत्तर भारतीय त्याचबरोबर बिहारी उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात या संदर्भात राज ठाकरे त्याचबरोबर आकाश कांबळे, संतोष ठाकरे, विशाल कांबळे, कैलाश चौबे, गणेश चौबे, निलेश जैन आणि निलेश घोणे अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला. राज ठाकरेंनी 2008ला परप्रांतीयांविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका या मारहाणीला कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बिहारी तरुणांना रेल्वे नोकर भरतीमध्ये प्राधान्य मिळत नसल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप यावेळी झाला. 2019 मध्ये कल्याण कोर्टातून ठाणे सत्र न्यायालयामध्ये हा खटला वर्ग करण्यात आला होता. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकदाही या खटल्याच्या सुनावणीला हजर राहिले नव्हते. कोर्टानं राज ठाकरेंना समन्स बजावून त्यांच्या अटकेचे सुद्धा आदेश दिले होते. अटकेची कारवाई मनसेच्या वकिलांनी सुनावणीवेळी टाळली. पुढच्या सुनावणीला राज ठाकरे उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत म्हणजेच 12 डिसेंबर 2025ला झालेल्या सुनावणीवेळी राज ठाकरे इतर आरोपींसह कोर्टात हजर राहिले. यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना तुम्हाला गुन्हा मान्य आहे का असं विचारलं, तेव्हा मला हा गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरे यांनी न्यायाधीशांसमोर सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी 1 महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली लावू, तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं राज ठाकरे यांना सांगितलं. आता त्यानंतर झालेली सुनावणी म्हणजेच 13 मे बुधवारी झालेली सुनावणी. यावेळी कोर्टात नेमकं काय काय घडलं ते सुद्धा जाणून घेऊ. न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांनी आरोपींना हजर करा असं म्हटलं आणि राज ठाकरे त्याचबरोबर इतर आरोपी यावेळी न्यायमूर्तींसमोर हजर झाले. आता त्यानंतर न्यायमूर्ती यांनी राज ठाकरेंना एक प्रश्न विचारला. ते काय म्हणाले तर साक्षीदारानं जबाब नोंदवल्याप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांनी लाठी काठी घेऊन परीक्षार्थी उत्तर भारतीयांना मारहाण केली असा आरोप आहे, हे खरं आहे का? यावेळी राज ठाकरे म्हणाले हे खोटं आहे. न्यायमूर्तींनी पुढे विचारलं की आरोपींच्या खिशात मनसे पक्षाचं सदस्य कार्ड मिळालंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यावेळी राज ठाकरे म्हणाले की हे सगळं खोटं आहे, खोटी केस आमच्यावर दाखल करण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती असं म्हणाले की तुम्ही चिथावणीखोर भाषणं केली आणि त्यामुळेच हे घडलं असं जबाबात म्हटलंय. राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं हे सगळं खोटं आहे, मी इथे नव्हतोच, त्यावेळी मी नाशिकला होतो. आता यापूर्वीच्या जबाबाप्रमाणे राज ठाकरे यांनी यावेळी सुद्धा आपल्या विरुद्धचे पुरावे आणि आरोप खोटे आहेत असं म्हटलं आणि ते अमान्य केले, ते सगळे फेटाळून लावले. यावेळी ॲडव्होकेट निलेश सडेकर, सयाजी नांगरे आणि शुभम कानडे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच इतर आरोपींची बाजू मांडली. आता राज ठाकरे यांच्यासोबत इतर आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले. त्याचबरोबर 10 साक्षीदारही यावेळी तपासण्यात आले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 18 मेला असेल असं वकिलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काहीतरी निकाल लागेल अशी शक्यता आहे त्यावेळेला. आता ठाणे कोर्टात जेव्हा राज ठाकरे यांना हजर करण्यात आलं तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी अनेक वकिलांनी गर्दी केली होती अशी सुद्धा माहिती मिळते. या गर्दीत सुद्धा राज यांनी फोटो काढण्याचा कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवला आणि जबाब नोंदवल्यानंतर 20 मिनिटांनी ते कोर्टाच्या बाहेर पडले. तर 2008चं हे प्रकरण, उत्तर भारतीयांना झालेली मारहाण आणि या सगळ्यांमध्ये ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. राज ठाकरेंनी जरी आरोप फेटाळून लावले असले तरी 18 तारखेला होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.